तुमचा देखील तुमच्या परमेश्वरावर विश्वास असल्यास स्वामींचे नाम ओम तत्वाय नमः टाईप करा आणि आत्ताच आपला हा भक्तिमय व्हिडिओ लाईक करा. स्वामी भक्तांनो, स्वामींची नामावली सुरू होत आहे, जी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. आज देवाचा संदेश. तुम्हाला खात्री असेल की बहुप्रतीक्षित होय येत आहे. तुमच्या विश्वासामुळे देवाने तुमच्यासाठी दरवाजे उघडले आहेत. त्याच्या म्हणण्यानुसार तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकला पाहिजे. स्वामी सांगतात, देवाला तुमच्या अंतःकरणावरील दुःख कमी करायचे आहे, कारण त्याला माहीत आहे की तुम्ही किती दुखावले आहात. तुम्ही त्याच्या प्रेमातून खोल पुनर्संचयित आणि भरपूर उपचार अथांग आनंद अनुभवू शकता. ईश्वर सांगतात, हे तुमचे संकेत आहेत की तुम्ही प्रगती करणार आहात. तुम्ही हे शब्द चुकून वाचत नाही आहात. जेव्हा तुम्ही थकलेले, चिंताग्रस्त किंवा भारावलेले असाल, तेव्हाही देव तुमच्यासाठी नेहमीच असतो. जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्या सध्याच्या परिस्थितीसाठी रडलात, तेव्हा तो उपस्थित होता. तुम्ही अनुभवलेल्या सर्व अश्रू आणि निद्रानाश रात्रींसाठी तुम्हाला आशीर्वादित केले जाणार आहे. हे तुम्हाला कळावे अशी देवाची इच्छा आहे. तयार व्हा, काहीतरी मोठे घडणार आहे. तुमच्या वाट्याला येणाऱ्या भेटवस्तूंचे खुल्या मनाने आणि आत्म्याने स्वागत करण्याची हीच वेळ आहे. तुमच्या खऱ्या आत्म्याशी पुन्हा संपर्क साधण्याची, तुमचा आंतरिक प्रकाश प्रज्वलित करण्याची ही तुमची संधी आहे आणि तुमचे ज्ञान ही तुमची शक्ती आहे. तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत पाहिलात तर तुमच्या कुटुंबावर येणारी सर्व संकटे स्वामी संपवून टाकतील. तुम्ही तयार असल्यास स्वामींचे नाम ओम जयंताय नमः टाईप करा आणि आत्ताच आपला हा भक्तिमय व्हिडिओ लाईक करा. देव म्हणतो, तो सतत तुमच्या पाठीशी असतो. याची आठवण म्हणून तो तुम्हाला भेटवस्तू देणार आहे. स्थिर रहा. तुम्ही नवीन दारांमधून जाणार आहात, जे देव उघडणार आहे. देवाचा संदेश स्पष्ट आहे. स्वामी सांगतात, येऊ घातलेल्या बदलांमध्ये आशीर्वाद, उत्तरे, उपचार, प्रेम आणि चांगले बदल भरपूर आहे. तुमचा चमत्कार मिळवण्यासाठी तुम्ही पुरसे आहात, म्हणून शांती घ्या. वर्तमानातील अडथळ्यांना न जुमानता देवाचा दैवी उद्देश गतिमान आहे हे मान्य करा. तुमची परिस्थिती सुधारत आहे. देव सर्व काळ तुमच्या पाठीशी असतो, त्यामुळे तुम्ही कधीही एकटे नसता. निश्चिंत राहा. मी आज तुमची काळजी घेण्यासाठी आलो आहे. मला माहीत आहे की तुम्ही सध्या कोणत्या परिस्थितीतून जात आहात आणि तुम्ही कुठे जात आहात. तयार व्हा. परिवर्तन येत आहे. ज्या बंधनांनी तुम्हाला खूप दिवस मागे ठेवले होते, ते या नवीन दिवशी तोडले जात आहे. प्रगती, पुनर्प्राप्ती आणि पुनर्जीवन. तुमच्या आयुष्यातील अनेक वर्षे चुकीच्या क्षेत्रात, चुकीच्या लोकांसोबत वाया गेली किंवा चुकीच्या कामात भाग घेतल्याचे तुम्हाला कधी वाईट वाटले असेल तर घाबरू नका. परमेश्वर तुमच्या सोबत आहे. प्रगती, पुनर्प्राप्ती आणि पुनर्जीवन. तुमच्या आयुष्यातील अनेक वर्षे चुकीच्या क्षेत्रात, चुकीच्या लोकांसोबत वाया गेली किंवा चुकीच्या कामात भाग घेतल्याचे तुम्हाला कधी वाईट वाटले असेल तर घाबरू नका. परमेश्वर तुमच्या सोबत आहे. तो सर्व काही ठीक करणार आहे. परमेश्वर तुला सांगत आहे, तू गमावलेली सर्व वर्षे गोळा करून मी तुला आनंद देईन. प्रतिस्पर्ध्याने तुम्हाला दुखावल्याचा प्रयत्न जरी केला तरीही ते तुमच्या फायद्याचे होईल, कारण मी त्यांना बदलेन.
या अनुभवातून तुम्ही वाढू शकाल आणि स्वतःची एक चांगली हुशार आवृत्ती निर्माण करा. देव सांगतो, ध्यानाच्या मार्गाने तुम्हाला आणखी पुढे जाता येतं. जेव्हा मी तुमच्या पाठीशी असतो तेव्हा तुमच्या आयुष्यात गमावण्यासारखे काहीही नसते. म्हणून सर्व काही शक्य आहे यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी कुणाच्या ना कुणाच्या रूपात समोर येत असतो. जरी तुला ते समजत नसलं तरीही मी तुझ्या कायम पाठीशी आहे. बाळा, जर तू हा संदेश शेवटपर्यंत पाहिला तर स्वामी तुझ्या हाकेला नेहमीच धावून येतील. देव म्हणतो, मी वचन देतो की आज तुम्हाला तुमच्या सर्वात गडद क्षणांमधून काहीतरी भेटेल आणि त्यांना वाढ आणि विकासाच्या संधींमध्ये मी स्वतः बदलेन. मी तुमचा देव आहे हे ओळखून मोठ्या अपेक्षा घेऊन माझ्याकडे या. तुमची अडचण आणि निराशा माझ्याद्वारे तुमच्यापासून दूर होईल. यश आणि आशीर्वादांच्या अतुलनीय काळात तुमचे स्वागत आहे. आता विलंबाचा शेवट आहे. या संपूर्ण हंगामात गोष्टी अस्पष्ट दिसत असतानाही माझ्या योजनेवर विश्वास ठेवा. आयुष्यात पुढे जात राहा आणि ज्या गोष्टी तुम्हाला समजत नाही त्या तुम्हाला मागे ठेवू देऊ नका. स्वामी सांगतात, पानं उलटण्याचा निर्णय घेऊन पुढील प्रकरणामध्ये तुमची वाट पाहत असलेला विजय तुम्ही विकसित होऊ देऊ शकता. माझे सार्वभौमत्व आणि हे सत्य मान्य करा. लक्षात ठेवा की मी प्रभारी आहे आणि जर तुम्ही कठीण प्रसंगातून जात असाल तर मी तुम्हाला मार्गदर्शन करेन. आजच्या जगात तुम्ही ज्या काही अडचणीतून जात आहात त्याचा उपयोग तुमच्या स्वतःच्या भल्यासाठी करण्याची देवाची योजना आहे हे जाणणे आवश्यक आहे. तुमचे जीवन कसे उलगडते हे लवकरच तुम्हाला पाहायला भेटेल. चिकाटी, दया आणि आशावादाने पुढे जा. त्याला आलिंगन द्या आणि त्याला तुम्हाला ज्ञानाच्या मार्गावर नेण्याची परवानगी द्या. तुमचा दैवी अधिकार स्वीकारा. जे वादळ तुमचा नाश करण्यासाठी होते ते तुमच्या विकासाची आणि परिवर्तनाची प्रेरणा असेल. तुम्ही आता ज्या वाईट प्रवासातून जात आहात त्या प्रवासाची समाप्ती लवकरच होणार आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामींचे नाव ओम ब्रह्मरूपाय नमः टाईप करा आणि आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा. स्वामी सांगतात, तुला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधत आहेस. आनंदी जीवन आणि तुमची प्रगती जवळजवळ आली आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी बदलेल. तुमची स्वप्ने भविष्यसूचक अंतर्दृष्टी प्रकट करतील. तुमची बुद्धी आधीच्या मर्यादा ओलांडतील आणि तुमचे अंतर्ज्ञान अधिक तीव्र होईल. तुमची आध्यात्मिक आग तुमच्या आत तीव्रता आणि सामर्थ्य मिळवत आहे. म्हणून नवीन संधींकडे लक्ष द्या. देव म्हणतात, तुमचे राहिलेले दिवस खूप आनंदाचे असणार आहे. तुमच्या जीवनासाठी त्याने ठेवलेले आशीर्वाद पाहण्यासाठी पानं उलटणे आता आवश्यक आहे. तुम्ही सहजतेने लक्षणीय प्रमाणात पैसे काढण्यासाठी धोरणे शोधत असाल तर लवकरच तुमचे हे स्वप्न पूर्ण होणार आहे. तुम्ही आस्तिक असाल तर देवाकडे फक्त तुमच्यासाठी तयार केलेले शक्तिशाली आशीर्वाद आहे. त्याला प्रथम स्थान दिल्याबद्दल देव तुम्हाला प्रतिफळ देईल. देवाच्या आव्हानांचे पालन करण्यासाठी वचनबद्धता लागू शकते. हा शक्तिशाली संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा, कारण तुमचे जीवन आणि तुमची ऊर्जा दोन्ही या रात्रीत बदलत आहे. तुम्ही स्वतःला चांगले बनवत आहात. सर्वात कठीण अडथळ्यांवर मात करण्याच्या तुमच्या अंगभूत क्षमतेवर नेहमी विश्वास ठेवा. तुमच्याकडे
जन्मजात क्षमता आहे आणि तुम्ही शक्तिशाली, आकर्षक, लवचिक आणि माझे प्रिय आहात. देव सांगतो, इतरांचा वाईट विचार करणं बंद करा. देवाच्या ध्यानात राहा, कारण तुम्ही जेव्हा देवाचं नाव घेता तेव्हा विश्व तुमच्या इच्छांना कसे पूर्ण करते ते पहा. जर तुम्हाला देखील हा आशीर्वाद हवा असल्यास स्वामींचे नाम ओम शमाय नमः टाईप करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा. पुण्यवंत व्हाल. तुम्हाला सध्याच्या अडथळ्यांवर मात का करावी लागेल हे समजणे कठीण असले तरीही नेहमी धीर धरण्याचे लक्षात ठेवा. तुमची दृष्टी पूर्ण होण्याची वेळ जवळजवळ आली आहे. स्वामी सांगतात, तुमचा आत्मा आणि तुमची शक्ती आणि चिकाटी अविनाशी आहे असा विश्वास ठेवून आव्हानांना तोंड द्या. हे कधीही विसरू नका की तुमच्या समोर सर्व आव्हाने असूनही तुमच्यात एक अतूट आत्मा आहे जो तुम्हाला पुढे नेत राहील. या सत्याला तुमच्या आत पुनरावृत्ती होऊ द्या. ते तुमच्या हृदयात दृढपणे रुजवा आणि त्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला येणारा प्रत्येक अडथळा तुम्हाला नवीन उंची गाठण्यात मदत करण्यासाठी काम करतो. जीवन तुम्हाला तुमच्या स्वतःच्या महानतेकडे निर्देशित करत आहे हे स्वीकारा. त्यासोबत जगायला शिका. स्वामी सांगतात, पुढील दिवसांमध्ये आनंदी योगायोग आणि सुखद आश्चर्यासाठी वाट पहा. तुमच्या आयुष्यातील अशा पैलूंमध्ये लक्षणीय प्रगती अपेक्षित आहे जी दीर्घ कालावधीसाठी अपूर्ण वाटली आहे. येत्या आठवड्यात आशीर्वाद, प्रेम आणि चमत्कार भरपूर आहे. देव सांगतो, तुमची ऊर्जा जागृत करा आणि तुमच्या आत्म्याशी कनेक्ट होण्याच्या नवीन पद्धतींसाठी स्वतःला उघडा. एका मोठ्या आशीर्वादासाठी तुम्हाला तयार करा जे तुम्हाला उपचार, शांतता आणि उन्नतीच्या मार्गाकडे नेईल. तुम्हाला तुमच्या जीवनात अमर्याद समृद्धी, हसू, हर्ष, स्वातंत्र्य आणि आत्मविश्वासाची वाहिनी उघडायची असेल तर तुमच्या सकाळच्या दिनचर्येत थोडा बदल करण्याचा विचार करा. प्रेरित राहा, सामर्थ्यवान राहा आणि तुमचे आशीर्वाद आणि सामर्थ्य याची जाणीव ठेवा. आपण स्वतःला देऊ शकता अशी सर्वात शक्तिशाली भेट म्हणजे आपण स्वतः असणे आणि आपण कोण आहात हे पूर्णपणे स्वीकारणे. तुमची देखील चमकण्याची इच्छा असल्यास मी चमकण्यासाठी तयार आहे टाईप करा आणि आत्ताच आपला हा भक्तिमय व्हिडिओ लाईक करा. तुमचा संयम, नम्रता आणि अढळ विश्वास यांनी एक प्रकारचा आशीर्वाद निर्माण केला आहे जो तुमच्या मार्गावर येत आहे. एक आश्चर्यकारक आणि अनपेक्षित योजना येत आहे. तुम्ही एक दैवी बदल अनुभवणार आहात जो तुमच्या प्रवासाच्या चांगल्यासाठी तुमचा मार्ग नाटकीरित्या बदलेल. तुमची अलीकडील वाढ लक्षणीय आणि समाधानकारक बक्षिसे देणार आहे. तुमच्या समोर होत असलेल्या बदलांकडे बारकाईने लक्ष द्या. तुमच्या आत्म्याला शिकण्याची आणि वाढण्याची गरज का आहे याचे कारण तुम्हाला लवकरच कळेल. आज देवाने तुला दिलेला संदेश अगदी स्पष्ट आहे. माझ्या मुला, तू खूप जास्त पात्र आहेस. तुम्ही तुमच्या आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात एका अविश्वसनीय प्रवासाला निघणार आहात जो तुमचा मार्ग अशा प्रकारे बदलेल ज्याची तुम्ही कल्पना देखील केली नसेल. स्वामी सांगतात, तुम्ही लवकरच योग्य लोकांना भेटाल. तुमच्या आरोग्यामध्ये सुधारणांचा अनुभव घ्याल आणि देव तुम्हाला काहीतरी शोधण्याची संधी देईल. तो वचन देतो की बदल क्षितिजावर आहे. अद्भुत लाभ तुमच्या जीवनाला आनंद देणार आहे. सहमत असल्यास स्वामींचे नाम ओम दर्पणाय नमः टाईप करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा. पुण्यवंत व्हाल. देव म्हणतो,
तुमच्या निष्ठेचे त्याला प्रतिफळ मिळेल. काही वेळा कठीण वाटत असले तरी तुमच्या भविष्याबद्दल देवावर विश्वास ठेवा. तुमच्या अपेक्षांच्या पलीकडे त्याने तुमच्यासाठी खरोखरच भव्य काहीतरी नियोजित केले आहे. तुमच्या अस्तित्वात या वास्तवाचे स्वागत करण्यासाठी आत्ताच हा शक्तिशाली संदेश लाईक करा. देव या वर्षात चांगल्या गोष्टी बदलणार आहे. त्याच्याकडून सर्व भागांची काटेकोरपणे मांडणी आणि समन्वय साधला जात आहे. आता तुम्ही त्या गोष्टी पूर्ण करण्यास सक्षम असाल ज्या पूर्वी तुमच्यासाठी अप्राप्य वाटत होत्या. स्वामी सांगतात, तुमच्या अपेक्षांच्या पलीकडे ते अधिक जलद आणि अधिक पूर्ण होईल. तुम्हाला फक्त तुमच्या विश्वासाला घट्ट धरून ठेवण्याची, देवाच्या कार्याची घोषणा करण्याची आणि तो तुमच्या बाजूने काम करत आहे असा विश्वास असण्याची गरज आहे. होय, या वर्षात देवाची कृपा आपल्यावर आहे. देवाचे सर्व आशीर्वाद आवाक्यात आहेत. फक्त काही अंतरावर यश, प्रगती आणि पुनर्प्राप्तीची अपेक्षा करा. तुमच्या समस्या काही काळ चालू असल्या तरीही कदाचित त्या सुधारणार आहे आणि अचानक बदल होणार आहे. देवाची इच्छा आहे की तुम्ही इतक्या आश्चर्यकारकपणे आशीर्वादित व्हावे की प्रत्येक जण तुमच्या बद्दलचा त्याचा चांगुलपणा पाहू शकेल. त्याचे वैभव तुमच्यावर चमकेल आणि तुम्ही इतरांपेक्षा खूप वर जावे असे देवाला वाटते. देवाची इच्छा आहे की तुम्ही इतक्या आश्चर्यकारकपणे आशीर्वादित व्हावे की प्रत्येक जण तुमच्या बद्दलचा त्याचा चांगुलपणा पाहू शकेल. त्याचे वैभव तुमच्यावर चमकेल आणि तुम्ही इतरांपेक्षा वर जाल. स्वतःला बळकट करा. तुमच्या विश्वासाला घट्ट धरा. तुमची आशा देवाला सांगा आणि देवाचे वचन आठवत राहा, कारण चांगले चमत्कार येत आहे. तुमच्यासाठी मार्ग मोकळा करण्यासाठी एक देवदूत तुझ्या आयुष्यात पाठवण्यात आला आहे. तुमचे कुटुंब लवकरच आशीर्वाद, उपचार, चमत्कार, उत्तरे आणि दैवी कृपा अनुभवते. माझ्या बाळा, रात्र अश्रूंनी भरलेली असली तरीही सकाळी आनंद येतो हे कधीही विसरू नका. देव तुमच्यावर इतके प्रेम करतो की तो तुमच्या जीवनात सक्रियपणे गुंतलेला आहे याची एक सौम्य आठवण देवाला संतुष्ट करते आणि इतरांना प्रोत्साहन देते. जेव्हा तुम्ही तुमचे आनंदी अंतःकरण त्याच्यावरील तुमच्या अटळ विश्वासाची साक्ष बनू देता. चिंता न करता रोज देवाला आठवून देवाची सुरुवात करा. तुम्ही खूप चांगले आणि तुमच्यासाठी मौल्यवान काहीतरी येत आहे. तुमच्या सुंदर दिवसाचा आनंद घ्या आणि तुम्हाला वाटत असेल की तुमच्यासाठी देवाचे आशीर्वाद मार्गावर आहे तर स्वामींचे नाम ओम नाथाय नमः टाईप करणे सुरू करा. गोष्टी चांगल्या होणार आहेत हे मान्य करा. स्वामी सांगतात, तुमच्या प्रार्थनेतून तुमची इच्छा व्यक्त होत नसली तरीही तुमच्या मूक हृदयात काय आहे हे देवाला माहीत आहे. तुम्ही त्याच्याकडे काय कुजबुजता हे सर्व देव ऐकतो. जरी तो लगेच उत्तर देत नसला तरीही एक दिवस नक्कीच देवाचा चमत्कार तुला दिसणार आहे. बाळा, तुझ्या दुःखाचा विचार करत रडत स्वप्न बंद कर. काहीतरी आश्चर्यकारक घडणार आहे. देव तुला इतरांसारखा एकट्याला सोडणारा देव नाही. तुमचा विश्वास बसणार नाही की तो तुमच्या किती जवळ आहे. तुमच्यातला एक नवीन अध्याय सुरू झाला आहे आणि खूप काही सर्वोत्तम येणं बाकी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुला देखील देवाचा हा आशीर्वाद हवा असेल तर स्वामींचे नाम ओम सुरेशाय नमः टाईप करा आणि आत्ताच आपला हा भक्तिमय व्हिडिओ लाईक करा. स्वामी सांगतात, आपण नेहमी गमावलेली गुरुकिल्ली आता आपल्या आत्म्यात आहे, कारण
ही आत्मनियंत्रण कलेमध्ये प्रभुत्व मिळवली आहे. ब्रह्मांड आणि तुम्ही एकट्याने झालेल्या बदलांचा अंदाज लावू शकत नाही. जे काही एका काळी तुम्हाला रोखू शकत असते ते आता तुमच्या विश्वासाने मोठ्या प्रमाणात ओलांडलेले आहे. हे तुम्हाला आश्चर्यचकित करेल की देव तुमच्या आयुष्यात कशी जादू करतो आणि कसे आशीर्वाद देतो. आपण असे काहीही अनुभवले नसेल असे काहीतरी तुमच्या आयुष्यात येत आहे. ते शेवटच्या पेक्षा खूप मोठे आहे. प्रगतीचे युग आता तुमच्या मागे लागणार आहे. तुम्ही आता कोणत्या परिस्थितीत आहात याची चिंता करू नका. हे विश्व हळूवारपणे तुम्हाला धीर धरायला सांगत आहे. तुमचा देवावर विश्वास असल्यास स्वामींचे नाम ओम गिरीशाय नमः टाईप करा. हे एक चेतावणी म्हणून काम करते की मोठ्या गोष्टी येत आहेत. तत्सम मजकुराच्या अधिक चांगल्या अधिक विस्तृत पुनर्लेखनामध्ये तुमच्या स्वतःच्या कल्पना आणि कल्पकता ठेवा. परमात्म्याला काल रात्री तुमच्या प्रामाणिक प्रार्थनेची जाणीव होती. तुमचे दुःख, दिशाभूल आणि तुम्ही अनुभवलेली काळजी देवाला जाणवली आहे. तुम्ही सहन करत असलेल्या दुःखाचा अंत होत आहे आणि तुमच्या कृपा, आशीर्वाद आणि उपचार बरे होण्यासाठी मार्ग मोकळा करण्यासाठी देवदूतांचा एक समूह पाठवला गेला आहे. बाळा, रात्र जरी अश्रूंनी भरलेली असली तरीही आनंद नेहमी दिवसात मोडतो हे आठवा. कृतज्ञतेने भरलेल्या अंतःकरणाने तुम्ही प्रत्येक दिवसाची सुरुवात करता तेव्हा तुमचे जीवन अटल विश्वासाने भरले जाओ. आपण आपल्या झोपलेल्या डोळ्यांनी काय पाहू शकता यावर अवलंबून न राहता देवाच्या अभिवचनांनुसार जगणे निवडावे. पुढील दिवसांमध्ये प्रगती आणि दैवी वैभवाची झलक पहा, जे सतत स्मरण करून देईल की देव तुमच्या जीवनात खोलवर गुंतलेला आहे. देवाच्या तुमच्यावर असलेल्या खोल प्रेमाने प्रेरित तुमच्या अंतःकरणातून उत्सर्जित होणाऱ्या आनंदाला तुमचा त्याच्यावर किती विश्वास आहे याची साक्ष द्या. हे इतरांना दाखवते की तुमचा त्याच्यावर किती विश्वास आहे, जे केवळ देवाला संतुष्ट करत नाही तर त्यांना प्रेरणा देखील देते. देव तुमच्यावर अथांग प्रेम करतो आणि तो खरोखर चांगला आहे. आशीर्वादाची आशा मनात ठेवून या दिवसाचा स्वीकार करा. वाटेत असलेल्या आशीर्वादांवर तुमचा विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त टाईप करा. तुमच्यावर असलेल्या त्याच्या शक्तिशाली प्रेमाने बळकट असा तुमचा एक नवीन अध्याय सुरू झाला आहे आणि तुमच्या जीवनात सर्वोत्तम बदल होणार आहे. देव सांगतो, एकेकाळी तुम्हाला कितीही भीती वाटली तरीही तुमचा विश्वास आता त्याला ग्रहण करण्यासाठी वाढला आहे. तुमच्या पुढे असलेल्या चित्तथरारक आणि जीवन बदलणाऱ्या घटनांची अपेक्षा करा. तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक उल्लेखनीय अध्याय जगत आहात. तुम्ही यापुढे प्रगतीच्या मार्गावर आहात म्हणून ते मनापासून स्वीकारा. स्वामी सांगतात, तुम्ही जिथे उभे आहात तिथे तुमचा देव देखील ठामपणे उभा आहे. ब्रह्मांड तुम्हाला आता काही काळ धीर धरायला सांगत आहे. आश्चर्यकारक गोष्टी जवळ येत असल्याचे अनुभव लवकरच तुम्हाला येणार आहे. तुमच्यासाठी त्याच्या हेतूंवर विश्वास ठेवा, कारण तो तुमच्यासोबत कायम आहे. तुमचा मार्ग निर्देशित देव करतो आणि तुम्हाला कधीही मागे सोडत नाही. लक्षात ठेवा की तुम्ही पडल्यानंतरही पुढे जात राहणे महत्त्वाचे आहे, कारण तुमचा परमेश्वर क्षणोक्षणी तुमच्या पाठीशी उभा आहे. प्रत्येक दिवशी तुम्हाला स्वतःला उचलण्याची आणि आपल्या ध्येयांकडे एक पाऊल टाकण्याची संधी तुम्हाला देव देत असतो. भूतकाळात काय घडले याने काहीच फरक पडत नाही आणि आता आपण काय करू शकता यावर लक्ष केंद्रित करा. तुमच्यासाठी देव सर्व काही
शक्य करू शकतो. देव म्हणतो, तुम्ही इतके नकारात्मक राहणे सोडा. तुम्ही विश्वासात उभे राहावे अशी देवाची इच्छा आहे. तुम्ही धाडसी आणि धैर्यवान व्हावे अशी देवाची इच्छा आहे. तुमचा देव कोण आहे हे तुम्ही तुमच्या चिंतेला सांगावे अशी त्याची इच्छा आहे. तुमच्यावर संशय घेणाऱ्या लोकांसमोर देव तुमची बाजू घ्यायला आला आहे. देव तो दरवाजा उघडणार आहे ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात. हार मानू नका. तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात ही प्रार्थना मार्गावर आहे. जोपर्यंत तुम्हाला माहीत आहे की तुमच्या जीवनाच्या प्रवासात देव तुमच्या सोबत आहे, तोपर्यंत तुमच्या विरोधात कोण आहे हे महत्त्वाचे नाही. तुम्ही ज्यासाठी प्रार्थना केली होती त्यासाठी जागा बनवण्यास सुरुवात करा, कारण ते मार्गी लागले आहे. सर्व काही शेवटी कार्य करेल. आपल्याला हे कसे माहीत असणे हे आवश्यक नाही. तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवला पाहिजे आणि तो होईल यावर विश्वास ठेवला पाहिजे. तो तुम्हाला त्याच्या पंखांनी झाकून टाकेल आणि त्याच्या पंखाखाली तुमची काळजी घेईल. त्याचा आश्रय विश्वासूपणा आणि तुमची ढाल आणि तटबंदी असेल.